नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आहे। व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटनसुद्धा दाबा, त्याच्याने तुम्हाला रोज असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील। चला मग तुमचं जास्त वेळ न घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करू। पूर्ण उंची घेतली 13.5 इंच, घडी घ्यायची 9.5 इंचाची, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर। जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंढ्याची उंची घ्यायची। हा बॉक्स तयार करायचा आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे। गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि इथे सुद्धा हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। इथे आपल्याला मटका गळ्याचा आकार द्यायचा आहे, म्हणून ह्याप्रमाणे आपल्याला आकार द्यायचा बघा। मोंढ्याचा जो आकार दिला तो कट करून घ्यायचा। त्याच्यानंतर घ्यायचं आहे कॅनव्हास, त्याला डबल घडी करायची, बंद बाजूकडे ठेवून एक पदर ओपन करायचा, पिन लावून घ्यायची। जो आकार आपण कपड्यावरती आखला तोच घ्यायचा कॅनव्हासवरती आखून। सेंटरला सुद्धा एक रेष मारून घ्यायची आहे, पिन काढून घ्यायची, कॅनव्हासला पुन्हा घडी मारून दुसऱ्या बाजूने सुद्धा हा आकार असा उमटवून घ्यायचा आहे। रेषेच्या बाहेर साधारण 1 इंच अंतर सोडून बाकीचं कॅनव्हास कट करून घ्यायचं। त्याच्यानंतर घ्यायचं ब्लाऊज पीस, त्याच्यावरती ठेवायचं अस्तर आणि मोंढ्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करून घ्यायचा। पीस ओपन करायचा, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं आणि कट केलेलं कॅनव्हास सेंटरला सेंटर लावून पिन लावून घ्यायची। खालचं सुद्धा सेंटर व्यवस्थित बघून घ्यायचा, पिन लावून घ्यायची। जी रेषा मारली त्याच रेषेवरती घ्यायची शिलाई मारून। अगदी व्यवस्थित शिलाई मारायची आहे। पिना काढून घ्यायच्या, मधला जो भाग आहे तो कट करून घ्यायचा। गळ्यावरती छोटे छोटे कट मारायचे, शिलाईला धक्का लागणार नाही याची पण काळजी घ्यायची। कट मारले की छान असं आपल्याला कॅनव्हास आणि अस्तरमध्ये फोल्ड करायला मदत होते। बघा, या पद्धतीने फोल्ड करायचं आणि वरतून छान अशी दापटीप आपल्याला इथे द्यायची। मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान नवीन आणि अगदी सोप्या पद्धतीमध्ये व्हिडिओ बघायला मिळणार आहे। बघा, या पद्धतीने छान अशी टिप मारली की कपड्याला पलटी करून सगळीकडनं अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे। आता उरलेला जो कपडा आहे तो सगळा असा कट करून घ्यायचा आहे। अगदी व्यवस्थित कट करायचा, म्हणजे फिनिशिंग छान येते ब्लाऊजला आणि फिनिशिंग छान आली तर जेव्हा आपण अंगात घालतो ब्लाऊज तेव्हा एकदम सुंदर असं दिसतं। आता इथे पॉईंट टाकायचे आणि पाठीवरचे टक्स आपल्याला मारून घ्यायचे। खाली अर्धा इंच, उंचीला 4.5 इंच असे दोघंही टक्स सारखेच मारायचे। त्याच्यानंतर घ्यायची कॉन्ट्रास्ट पट्टी, तिला एका बाजूने असं फोल्ड करायचं आहे आणि ती पट्टी आपल्याला पाठीवरती पायपिंगला वापरायची। बघा, ह्या पद्धतीने आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आणि मध्ये फोल्ड करायची। जितकी जाड बारीक आपल्याला हवी तितकी पकडून आणि इथे शिलाई मारून घ्यायची बरोबर खाचेमध्ये। छान अशी पायपिंग आपली तयार झाली की आपल्याला ब्लाऊज बाजूला ठेवून द्यायचा आहे। आपण नंतर घेतली पट्टी, 3.5 इंच रुंदीची पट्टी आहे, लांबीला थोडी भरपूर घ्यायची आहे। आपण ह्या पट्ट्या एकमेकाला जॉईंट करून त्याची लांब पट्टी तयार करून घेऊ आणि तिला असं ह्या पद्धतीने फोल्ड करून कडेने एक शिलाई मारून घ्यायची। आता ती पट्टी आपल्याला कशाच्या तरी सहाय्याने असं पलटी करून घ्यायची। पलटी करून झाली की जी शिलाई आहे ना ती सेंटरला करायची आणि आपल्याला म्हणजे ती खालच्या बाजूला करायची आणि इथे फ्रिल बनवायची आहे। एका प्लेटचं तोंड आपल्याकडे करायचं आणि दुसऱ्या प्लेटचं तोंड
त्या प्लेटीकडे करायचं, असं एकमेकाक त्याचे तोंड करायचं आपल्याला आणि अशा पद्धतीने ही फ्रिल आपल्याला बनवायची. ती फ्रिल आपल्याला इथे गळ्याला लावून घ्यायची. फ्रिलची कड बरोबर गळ्याच्या कडेवरती आली पाहिजे आणि अशा पद्धतीने आपल्याला ही फ्रिल पूर्ण गळ्याला लावून घ्यायची. जिथे आपण सेंटरला शिलाई मारली त्याच शिलाईवरती शिलाई मारून ही फ्रिल आपल्याला लावून घ्यायची. मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा, त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे तुम्हाला रोज असे छान छान व्हिडिओ बघायला मिळेल, तेही अगदी सोप्या पद्धतीमध्ये. बघा, आता फ्रिल आपली लावून झालेली आहे. आपल्याला आता लटकन बनवायचे, त्यासाठी आपण पट्टी घेतलेली आहे कपड्याचीच आणि त्याची आपल्याला फ्रिल बनवायची. बघा, ह्या पद्धतीने फ्रिल बनवली की त्याचे आपल्याला 2 तुकडे करायचे आहे. नंतर आपण हे चौकोनी तुकडे ह्या कपड्याचे घ्यायचे, त्याच्याबरोबर असं त्रिकोणमध्ये ही फ्रिल आपल्याला लावून घ्यायची. तो कपडा त्याच्यावरती असा फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारायची, ओपन करून पुन्हा असा हा त्रिकोण जो दिसतोय तो आपल्याला असं शिवून घ्यायचा. इथे घ्यायचे आपल्याला आता नॉड. या पद्धतीने ठेवून फोल्ड करायचं आणि शिलाई मारून घ्यायची. छान असं लटकन आपलं तयार होतं अगदी कमी वेळात. दुसरे लटकन आपल्याला त्याचप्रमाणे बनवून घ्यायचं आहे. दोघंही लटकन आपले तयार झालेले आहे. अगदी सुंदर असे लटकन आहे. तुम्ही कोणत्याही ब्लाऊजला असे लटकन लावू शकता. आता वरतून 2.5 इंच मोजून दोघंही नॉड आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहे. मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. हे बघा, आता आपल्याला घ्यायचं आहे सुई दोरा आणि मणी. इथे पहिले आपण ना एक शिलाई टाकून घेऊया, म्हणजे ना फ्रिल छान अशी पॅक झाली की आपल्याला सुंदर अशी डिझाईन बनवायला मदत होईल. आता त्या फ्रिलचे ना दोघं बाजूचे कड आपल्याला सुईमध्ये असे गुंतवून तिथे गाठ मारायची आणि त्याच्यावरती लावायचा एक मणी. पुन्हा सुई खाली घालायची. या पद्धतीने सुई खाली घातली की दुसऱ्या चौकोनमध्ये ती वरती काढायची आणि पुन्हा दोन्ही बाजूच्या दोन्ही कडा सुईमध्ये अशा गुंतवून तिथे एक गाठ मारून घ्यायची आणि पुन्हा त्याच्यावरती मणी लावायचा. ह्याच पद्धतीने आपण पूर्ण डिझाईनला हे मणी लावून घेणार आहे. छान असे मणीसुद्धा लावून झाले, डिझाईन पूर्ण झाली. आजची डिझाईन कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. वाटलं आपला आजचा व्हिडिओ. अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची. व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटनसुद्धा दाबा. त्याच्याने तुम्हाला रोज असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.